नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्यातला पुढचा जो टॉपिक आहे प्रॉबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. मागच्या वेळी जसं आपण इव्हेंट असेल किंवा प्रॉबॅबिलिटी काढण्यासाठी जे वेगवेगळे प्रकार बघितले, त्याच्यातला हा प्रॉबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट कसा काढायचा हे आपल्याला आता शिकायचं आहे. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. याचा अर्थ काय आहे की नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस. ही जी प्रॉबॅबिलिटी असते, ही प्रॉबॅबिलिटी जेव्हा एक्सप्रेस करतात, एकतर ती फ्रॅक्शनमध्ये असते किंवा ती पर्सेंटेजमध्ये असते. द प्रॉबॅबिलिटी ऑफ इज एक्सप्रेस ॲज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. मागच्यासारखीच उदाहरणं सोडवायची आहेत, फक्त इथे फ्रॅक्शनमध्ये प्रॉबॅबिलिटी आपल्याला काढायची, फक्त एवढाच फरक आहे. आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेण्याच्या आधी एक सॅम्पल उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते. फाइंड द प्रॉबॅबिलिटी of the following when one coin is tossed. What is event? Getting head. And second event is getting tail. आता आपल्याला फाइंड द प्रॉबॅबिलिटी म्हटले, परंतु किती कॉइन टॉस आहे? ओनली वन. म्हणून आपण सॅम्पल पॉईंट्स काढण्यासाठी नंबर ऑफ एस वन कॉइन असेल तेव्हा आपले काय असतात? एच अँड टी. देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू 2. हे आपल्याला सॅम्पल पॉईंट्स मागच्या वेळी पण काढता आले होते. देन फर्स्ट इव्हेंट इज गेटिंग हेड. आता ह्या इव्हेंटमध्ये आपली पहिली इव्हेंट आपण ए घेतल्यानंतर ह्या सॅम्पल स्पेसमधून आपल्याला गेटिंग हेड म्हटलं आहे, म्हणजे फक्त काय येईल इथे? एच येईल. देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू 1. बट वी आर फाइंड प्रॉबॅबिलिटी. देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ S. N of A means 1 and N of S means 2. Therefore P of A is equal to 1 upon 2. ही झाली याची प्रॉबॅबिलिटी. म्हणजे आपल्याला कशामध्ये काढायचं आहे? ते फ्रॅक्शनमध्ये. सेकंड इव्हेंट गेटिंग टेल. इथे पण इव्हेंट पी घेतल्यानंतर आपल्याला गेटिंग टेल म्हणजे आपल्याला फक्त काय घेता येईल? टी घेता येईल. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू 1. मग पी ऑफ बी किती असेल? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस मीन्स 1 अपॉन 2. या पद्धतीने तुम्हाला प्रॉबॅबिलिटी काढता येते. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.4 सुरुवात करणार आहोत. तर 5.4 मध्ये जी उदाहरणं दिली आहेत ती आता सोडवायची आहेत. प्रॅक्टिस सेट 5.4. आता हेड कॉईनचं 2 कॉईन असेल, 3 कॉईन असेल तर तुम्हाला त्याची प्रॉबॅबिलिटी काढता येऊ शकते. आपण आता डायरेक्ट डाईसचं एक्झाम्पल घेऊ.
तुमच्या पुस्तकातलं दुसरं एक्झाम्पल आहे. मी ते लिहित नाही कारण ते खूप मोठं आहे आणि त्याच्यातले इव्हेंट तुम्ही पुस्तकात बघायचे आणि ती एक एक आपल्याला सोडवायची. एक्झाम्पल मी फक्त वाचते बघा. इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. फर्स्ट इव्हेंट त्यांची दिलेली आहे. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज ॲट लीस्ट 10. सेकंड इव्हेंट, द सम ऑफ द डिजिट on the upper faces is 33 and the digit on the first die is greater than the digit on the second die. आता इथे 2 डाईस रोल केलेले आहेत. 2 डाईस आर रोल सायमल्टेनियसली. सॅम्पल स्पेस काय असतं आपल्याला मागच्या वेळी आपण हे बघितलं होतं. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. टू डाईस आर रोल सायमल्टेनियससाठी आपल्याला एवढे सॅम्पल स्पेस काढता येते. देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 36. देन फर्स्ट इव्हेंट, let A be the event that the sum of the digit on the upper faces is least 10. A is equal to म्हणजे आता ह्या दोघांची ॲडिशन लीस्ट म्हटलं आहे, ॲटलिस्ट म्हटलं आहे 10 म्हणजे ते 11 आणि 12 हे दोघं पण येऊ शकतात. म्हणजे याच्यातून आपल्याला 1 1 नाही घेता येणार, यांची ॲडिशन होत नाही 10पर्यंत. आता 9 येतं 8पर्यंत. 4 6 4 and 6 यांची ॲडिशन किती झाली? 10 झाली. नंतर इकडे 5 5 नेक्स्ट 5 6 नेक्स्ट 6 4 6 5 and 6 6. ह्या पद्धतीने आपल्याला त्याची इव्हेंट काढता येते. Therefore n of A is equal to 1 2 3 4 5 and 6. P of A is equal to 6 and number of A's is equal to 36. यांना भाग जात असेल तर देऊन टाकायचा. 6 1 जा 6 6 6 जा 36 मीन्स 1/6. ह्या पद्धतीने पहिली इव्हेंट आपल्याला काढता आली. सेकंड इव्हेंट, लेट बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेसेस इज 33. म्हणजे 33 जर सम येत असेल यांच्यापैकी तर ते आपल्याला शोधायचं आहे. देअरफॉर बी इज इक्वल टू, आता 6 and 6 12 येतात आणि आपल्याला पाहिजे आहे 33. मॅक्झिमम अपर फेस जे आहे याची 6 and 6 आहे, ते आपल्याला घेऊन चालणार नाही. म्हणून नंबर ऑफ बी जो आहे तो काय असेल आपला एम्प्टी सेट असेल. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू 0. Therefore P of B is equal to 0/36 is equal to 0. थर्ड इव्हेंट जी आहे ते लेट सी विथ द इव्हेंट दॅट द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे हा पहिला जो आहे तो ह्या सेकंडपेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणजे हा चालणार नाही, हा चालणारच नाही. 2 पासून आपल्याला घेता येऊ शकतात.
C is equal to 2 1 3 1 3 2 म्हणजे ह्या सेकंड डायपेक्षा पहिला डाय कसा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. 4 1 4 2 4 3 4 5 घेऊन चालणार नाही, 4 6 घेऊन चालणार नाही, 5 1 5 2 5 3 5 4 5 5 चालेल का, नाही. 6 1 6 2 6 3 6 4 and 6 5 6 6 पण चालणार नाही. 1 2 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. Therefore n of C is equal to 15. P of C is equal to 15 upon 36. याला पण भाग जातो आहे. 3 ने भाग गेल्यानंतर 3 5 जा 15, 3 1 जा 3, 3 2 जा 6. पहिली इव्हेंट काय होती आपली, प्रोबॅबिलिटी काय होती पहिली, 1/6, सेकंड प्रोबॅबिलिटी 0 and थर्ड प्रोबॅबिलिटी 5/12. उदाहरणं सेम पहिल्यासारखी सोडवायची, फक्त इथे फ्रॅक्शनमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. नेक्स्ट एक्झाम्पल, 5th एक्झाम्पलमधले तुम्हाला सोडवता येतील ते. कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल सेफ 52 प्लेइंग कार्ड्स and find the probability that the card drawn first is an ace and second is a spade. Number of ace जो आहे, how many cards, 52. Therefore number of ace is equal to 52. Then first event, let A be the event that the card drawn in an ace card and there are 4 suits. Which are spade, heart, diamond, आपण सुरुवातीलाच हे बघितलेले, and club. His suit has 1 ace. ace म्हणजे काय, एक्का. Therefore n of A is equal to 4. P of A काय काढता येईल आपल्याला, आपला नंबर ऑफ एस माहिती आहे, नंबर ऑफ ए माहिती आहे, म्हणजे नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे, 4 आणि नंबर ऑफ एस किती आहे, 52. याला पण भाग जाऊ शकतो, 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 3 जा 12. सेकंड इव्हेंट जे आहे ती स्पेड आहे. देर आर 13 cards. There are 13 cards in the suite of spade, and one spade can be drawn out of 13 spade cards in 13 ways. Therefore n of B is equal to 13 and P of B is equal to n of B upon n of S. n of B means 13, n of S means 52, therefore 1/4.
या पद्धतीने तुम्हाला प्रॉबॅबिलिटीचे एक्झाम्पल सोडवता येतील. आता आपलं हे चॅप्टर इथे संपलेलं आहे. पुढच्या पिरियडला आपण प्रॉब्लेम सेट घेणार आहोत. थँक्यू.